हं. ओम गण गणपती नमः. श्री लक्ष्मी व्रताची कथा. दापर युगातली गोष्ट आणि त्या काळी श्रेष्ठ देशामध्ये भद्राश्रवा नावाचा राजा राज्य करीत होता. तो मोठ्या विधांना वेदात जाणणारा होता. त्याच्या राणीचे नाव सुरचंदिका असे होते. त्यांना 7 पुत्र व श्यामबाला नावाची एक कन्या होती. राजकन्या एके दिवशी आपल्या मैत्रिणी संग नगराबाहेर विघ्नात विहीर करत असताना राजवाड्यामध्ये चमत्कार गोष्ट घडून आली. त्या दिवशी लक्ष्मीच्या मनात आले की आपण सुरचंदिका राणीच्या प्रजेच्या कल्याणासाठी लक्ष्मी व्रताची आठवण करून तरानं बराचसा विचार करून लक्ष्मीने एक वरदा स्त्रीचे रूप घेतले आणि काठी टेकवी ती राजवाड्याच्या मुखी दरवाजापाशी आली. तेथील दारपाल्याने राणीच्या कदाशीने पाहिले आणि ती म्हणाली, आजीबाई आपण कुठून आला, आपले नाव काय आहे? तो वरदा रूपातली लक्ष्मी म्हणाली, मी राहणाऱ्या बुनेश नावाच्या विधान ब्राह्मणाची पत्नी असून माझे नाव कमला आहे. मी इथे येण्याचे कारण तुला थोडक्यात सांगते. एक तुमची सुरचंदिका राणी एका वैश्याची पत्नी होती. तो वेश दरिंदय होता. नवरा बायकाचे वारंवार तट होत असत. एक दिवशी भांडण करून ती घराबाहेर पडली आणि रडत भटकू लागली. ते पाहून मला तिची दया आली. मी तिचा विचारपूस करून तिच्या दुःखाचे कारण ऐकले आणि राजवाड्यात आणून पोहोचविले. तिला लक्ष्मी व्रत करण्याचा उपदेश केला. लक्ष्मी व्रत कसे करावे ह्याची माहिती सांगितली. मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी सकाळी नदी हिरीवर स्नान करून 5 ढाळे काढून भरल्या कळशीत ठेवावे. रांगोळी काढून पाट मांडावा. पाटावर साळी किंवा गहू घालून त्यावर कळशी ठेवावी. कळशीमध्ये नान, सुपारी, मोती, पोळा, धुवा घालावा आणि जवळ समई लावावी. लक्ष्मी नम म्हणून पूजा करावी व तुपाचा निरंजन ओवाळावा. पिण्यासाठी वाटीमध्ये दूध ठेवावे. पुऱ्या लाडवाचा निवद दाखवावा. आपण वर्तमान राहावे. रात्री जागर करावा. उन्हे दुने बोलू नये. आई लक्ष्मी असेच येत जा. मुला बाळांना सुखी ठेव. मला सौभाग्य दे. तुझी सेवा करून घे. तेल तुपाचा दिवा तुला दिसू दे. भरली घागर घरात असू दे. सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे. दूध भुतियाची लयलूट होऊ दे. माझा नमस्कार तुला पोहोचू दे. तुझा आशीर्वाद मला मिळू दे. माझे बोल तू ऐकावे. तुझे बोल मी मानावे. सकाळी कळशीतलं पाणी नदी हिरीवर सोडावे. 5 ठिकाणी 5 ढाळी ठेवावे. ज्या ठिकाणी पूजा केली असेल त्या ठिकाणी हळदी कुंकू वाहावे. व तुला कोणी भक्तीने विचारल्यास या व्रताची माहिती सांग. अभभक्तीने विचारल्यास या व्रताची माहिती सांगू नकोस. हे सर्व लक्षात घेऊन व्रत कर. तुझे कल्याण होईल. आजीबाई मी तुमचा बराच वेळ घेऊन थांबवल्याबद्दल मला क्षमा करा. आत जाऊन राणी वर्षात तुम्ही आल्याचे सांगितले. एक वरदा ब्राह्मण सत्री भेटायला आल्याचे सुरचंदिका राणीला सांगितलं. सुरचंदिका राणीला वैभवाचा मोठा गर्व झाला होता. तो दाशीचा निरोप आवडला नाही. राणी ओम झा स्त्रीला म्हणाली, काय ग थिरडे, तू कशाला आलीस इथे? कोण सोडलं तुला इथं वर? चल चलती घे येतून. लक्ष्मी म्हणाली, दृष्ट इतकी उन्मत्त कशाने झालीस? तुझी ओम वर्तन पाहून मला क्षणभरही ते राहावे वाटत नाही. आजचा लक्ष्मीचा दिवस असताना तू माझी ओवाळणा केलीस. त्याचे फळ तुला लवकरच मिळेल. अशी लक्ष्मी राजवाड्यातून बाहेर पडत असताना वाटेत श्यामबालाच्या दृष्टीत पडले. श्यामबालेने तिचे असत्वे विचारपूस केले व आईची क्षमा मागितली. कळकळीने प्रार्थना केली. लक्ष्मीच्या प्रसादाने श्यामबालेचा विवाह सिद्धेश्वर नामक राजाच्या मालाधर नामक राजपुत्राशी झाला. श्यामबाला पतिगृहे राजवैभवात नांदू लागली. इकडे लक्ष्मीचा कोप होऊन भद्राश्रवा राज्याचे राज्य लयच गेले. सर्व संपत्ती जाऊन राजभ्रष्ट झाला. त्याची दरिंद अवस्था प्रपंत झाली. राणीच्या आडमुड्या वागण्यामुळे राजकुमार हे सोडून गेले. वेळेला खायला अन्न नाही, पांघरायस वस्त्र नाही अशी सिद्धती झाल्यामुळे भद्राश्रवा राजा नदीकाठी विश्रांती घेत असताना त्या श्यामबालेच्या दाशीने पाहिले आणि राजवाड्यात जाऊन श्यामबालेच्या कानावर घातले. श्यामबालेने वस्त्र, भुन्ने, शहांडा फाटून मोठ्या आदराने बोलावून घेतलं. तिचा आदर सत्कार करून घरचे वर्तमान ऐकिले.
घरचे वर्तमान ऐकून श्यामबालेस वाईट वाटलं. पित्याचा 4 दिवस पाहुणचार करून दर्वे देऊन निरोप दिला. भद्रासरावा राजा दर्व्याचे भांडे घेऊन घरी गेला. तो सुरचंदिका दाखवितास त्याची कोळशी झाली. काही दिवसानंतर सुरचंदिका राणी आपल्या लेकीकडे गेली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला 4था गुरुवार होता. श्यामबाला नेहमीप्रमाणे लक्ष्मी व्रताच्या गडबडीत होती. पूजा आटपून प्रार्थना करत होती. ते राणीने पाहिले तेव्हा त्या व्रताची आठवण झाली. आपली चूक तिने कळवून घेतली. कळकळीने प्रार्थना केली. आत्म्या भक्तीने लक्ष्मी व्रताला सुरुवात केली. मग पुन्हा लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली. मातृपुत्र भक्त मुलीला आपल्या आईवडिलाची दया आली. आपल्या नवऱ्याला सांगून आपल्या बापाचे राज्यप्रत आणून दिले व आईला राजवाड्यात आणून पोहोचवले. मग तिचे भाऊही पुन्हा परत घरी आली. ही कथा ऐकणाऱ्यांना, वाचणाऱ्यांना, व्रत करणाऱ्यांना सुख समाधान वैभव मिळेल. वैभव मिळाला ऋतू नये, मातू नये, गर्वांना सर्वांना तुच लोकू नये, दान धर्म विसरू नये. म्हणजे राजा राणी सुखी झालो तसे तुम्ही आम्ही सुखी. ओम श्री महालक्ष्मी देवे नम.